सगळ्यांसोबत चर्चा देखील या विषयावर करणार आहोत। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आणि सैनिकी प्रशिक्षण घेतलेले ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे आपल्या बरोबर आहेत। तर आजच्या दिवशी विशेष चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत सतीश ढगे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल। सतीशजी, तुमचं स्वागत आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर 1776 साली भारतीय सैन्याची स्थापना झाली। तो आजचा दिवस डिजिटल गणवेश जे ते आता सैनिकांना दिले जाणार आहेत, हा एकूणच प्रवास नक्कीच। म्हणजे हा प्रवास जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर त्या वेळेसची ज्या प्रकारची आव्हानं होती त्या आव्हानांना पेलत आपण आतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। अगदी आपण जर तसा खरोखरच या सैन्य दलाचा इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर माझ्या मते मौर्य काळापासून आपल्याला या सैन्याच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी जाता येईल। पण इतिहासामध्ये डोकवण्याच्या ऐवजी माझ्या मते आज घडीची आपल्या समोरची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना पेलण्यासाठी सुद्धा जे आहे भारतीय सैन्य हे पूर्णपणे तयार आहे। आणि ज्यावेळेस आपण भारतीय सैन्य त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे इन जनरल आपण आर्म्ड फोर्सेस विषयी त्या ठिकाणी बोलतो, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जर दैनंदिन आपलं काम त्या ठिकाणी करू शकत असेल तर त्यामागे एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपलं सैन्य दल आपल्या बाह्य सीमांचं जे आहे रक्षण अतिशय चोखपणे आतापर्यंत करत आलेले आहेत। आणि म्हणूनच आपण प्रत्येक जण खऱ्या अर्थानं जे आहे त्या ठिकाणी आपण आपलं काम करू शकतो आणि एक प्रकारे जे आहे आपल्याला देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी मदत होऊ शकते। नक्कीच हा प्रवास जो आहे तो खडतर होता, कारण भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधी सुद्धा आपल्याकडे इंडियन आर्मी त्या ठिकाणी होती जी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी काम करत होती। आणि त्यावेळेस असणारी सुद्धा भारतीय सैन्य दलातले जे जवान होते, मग ते पहिलं महायुद्ध असो दुसरं महायुद्ध असो, त्या ठिकाणी सुद्धा जे आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर पराक्रम गाजवला। आणि भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा केवळ मागच्या 70 वर्षांच्या जर आपण इतिहासाचा जर आढावा घेतला तर 4 मोठी युद्ध जी आहेत ती आपल्याला लढावी लागली। मग ते 1962 असो, 1965, 1971 आणि कारगिलशी संबंधित युद्ध असेल, आणि याच्याशिवाय दहशतवादाशी जी आहे मागच्या 4 दशकांपासून आपली लढाई सुरू आहे। या प्रत्येक चॅलेंजला, या प्रत्येक आव्हानाला तितकंच जे आहे इफेक्टिव्हली आपल्या भारतीय सैन्यानं चॅलेंज केलेलं आहे आणि आपण त्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। नक्कीच ही आपल्या सगळ्यांसाठी जी आहे गौरवाची बाब आहे। आणि आजचा हा आर्मी डे याच सैन्याच्या प्रती जो आहे एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। निश्चितच सतीशजी, खरं तर आजच्या सैन्य दिनी एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतोय, कारण की मागच्या 70 वर्षांच्या इतिहासामध्ये जे काही घडलं ते आपण बघितलंय। परंतु आज देखील आपण जर बघितलं तर चीन आणि पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कुरघोड्या अनेक चर्चा होतात, तरी देखील अनेक वेळेस उघड हल्ले असतील किंवा लपून असतील, हे हल्ले जे आहेत ते होतातच आहे। हे संपूर्णतः थांबवायचं असेल तर आपल्या लष्कराला आणखी किती अद्यावत होण्याची गरज आहे, आणखी काय बदल घडणं हे फार आवश्यक आहे, आपण काय सांगाल? नक्कीच। म्हणजे हा जो प्रश्न सेजल आपण विचारलेला आहे, जसं आपण आर्म फोर्सेस कुठल्याही देशाचं आपण सैन्य दल आणि त्याच्याशी संबंधित जी आव्हानं याच्याविषयी चर्चा करत असतो, ही डायनामिक सिच्युएशन असते। म्हणजे असं कधीच नसतं की ते सैन्य दल आता एकदाच तयार झालेलं आहे, ही शस्त्रास्त्र उपलब्ध आहे आणि त्याच्या आधारावर कित्येक शतकं आपण जे आहे आपल्या देशाचं रक्षण करू शकू। जसं मी सांगितलं ही सिच्युएशन डायनामिक असते। आणि मागच्या काही दशकांचा इतिहास जर आपण पाहिला तर ज्या प्रकारे पाकिस्तानला आपण 3 वेळेस पूर्णपणे धूळ त्या ठिकाणी चाखायला जे आहे भाग पाडलेला आहे। मग ते 1965 युद्ध होतं, 71 होतं, कारगिल युद्ध होतं। आणि पाकिस्तानला कळून चुकलं की जे आहे भारताविरुद्ध आपण फुल फ्लेज वॉरमध्ये जिंकू शकत नाही, म्हणूनच त्यांना प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून एक प्रकारे दहशतवादाच्या माध्यमातून ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स ही रणनीती अवलंबली। आणि मागच्या 3 दशकांमध्ये यशस्वीपणे आपण जे आहे त्या दहशतवादाचा सुद्धा मुकाबला करतोय। भविष्यामध्ये सुद्धा हा टेररिझमचा प्रॉब्लेम राहणारच आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा भारतीय सैन्य सज्ज आहे। पण त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे चीनचा प्रश्न। खरं म्हटलं तर 1999 मध्ये त्यावेळेस जॉर्ज फर्नांडिस हे आपले संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी उघडपणे ही भाषा बोलून दाखवली होती की आपला सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर तो चीन। बऱ्याच लोकांनी जे आहे त्याकडे एक प्रकारे कानाडोळा केला, पण मागच्या काही वर्षांमध्ये आणि त्यातल्या त्यात मागच्या 20 महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर चीनचा धोका हा किती मोठा आहे हा आपल्याला कळून चुकतंय। फक्त जे आहे पारंपरिक युद्धाच्या संबंधित किंवा आपल्या सीमांच्या संबंधितच फक्त रक्षण आपल्याला करावं लागणार नाही। जर आपल्याला चीनशी लढायची असेल तर कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर म्हणजेच सामर्थ्यदृष्ट्या आपल्याला सक्षम राहावंच लागेल। आपलं इंटेलिजन्स जे आहे ते आपल्याला वाढवावं लागेल। पण त्याहून महत्वाचं हायब्रिड वॉरफेअर, अल्गोरिथमिक वॉरफेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल वॉरफेअर येणाऱ्या काळामध्ये जे आहेत हे खरे खतरे असणार आहेत। आणि त्यासाठी भारतीय सैन्य दलाला स्वतःला सक्षम करावं लागणार आहे आणि त्याची तयारी ऑलरेडी जी आहे भारतीय सैन्य दलाला सुरू केलेली आहे। येणारा काळ हा खडतर असणार आहे, पण आपण सुद्धा जे आहे आपलं सैन्य दल सुद्धा जे आहे ते कुठेही कमी नाही आणि येणाऱ्या चॅलेंजेससाठी जे आहे आपण पूर्णपणे तयारी करतोय।
निश्चितच सतीशजी, आपल्याबरोबर दिवाकर देशपांडे ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत, ज्यांनी स्वतः सैनिकी प्रशिक्षण घेतलेले आहे. दिवाकरजी, एकूण जर आपण पाहिलेलं आहे तर तुम्ही पत्रकार आहात आणि दुसरीकडे तुम्ही सैनिकी प्रशिक्षण घेतलेलं आहे, नेमकं काय वाटतंय? भारतीय सैन्य जे आहे हे विविध प्रकारच्या विषम स्थितीमध्ये लढणारं सैन्य आहे. अगदी म्हणजे वाळवंटात ते लढू शकतं, हिमालयातल्या प्रदेशात लढू शकतं, किंवा खाली श्रीलंकेमध्ये जो जंगली भाग आहे, जंगलाचा भाग आहे, त्या जंगलाच्या भागात लढू शकतं, किंवा ईशान्य भारतात जंगलाच्या भागात लढू शकतं. अशा विविध ठिकाणच्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये या सैन्याला लढण्याचा अनुभव आहे. आणि मुख्य म्हणजे हे सैन्य, ज्याला बॅटल टेस्टेड आर्मी म्हणतात, ज्यांनी अनेक युद्ध पाहिलेली आहेत, असं हे लष्कर आहे. पण आता काय झालंय की आता युद्धाचे जे तंत्र आहे ते खूप बदलत चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यात आता म्हटल्याप्रमाणे सायबर वॉर आहे त्याच्यामध्ये, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतोय. तर ह्या ज्या नवीन नवीन गोष्टी किंवा प्रचार युद्ध हे सुद्धा त्याच्यात आलेलं आहे. म्हणजे या ज्या नवीन नवीन गोष्टी त्यात सामील होत आहेत, आणि त्याच्यात भारतीय सैन्य वेगळ्या पद्धतीने स्वतःला तयार करत आहे. त्यामुळे अगदी म्हणजे तुम्ही मद्रास रेजिमेंटचे लोक जे असतील दक्षिण भारतातले, ते हिमालयात जाऊन लढू शकतात, किंवा हिमालयातले कुमाऊं रेजिमेंटचे जे लोक आहेत ते तुम्हाला वाळवंटात राजस्थानच्या लढताना दिसू शकतात. म्हणजे इतक्या प्रकारचं वैविध्य आपल्या सैन्यामध्ये आहे. बरं, सर्व जात धर्म पंथ भेद विरहित असं सैन्य आहे. म्हणजे तुम्ही जर सैन्याच्या कुठल्याही कॅन्टोन्मेंट मध्ये गेलात, तुम्हाला मशीद दिसेल, मंदिर दिसेल, गुरुद्वारा दिसेल, चर्च दिसेल. त्यामुळे एक जिन्सी असं हे सैन्य, म्हणजे भारत हा जरी विविधता असला देश असला तरी भारताची एक जिन्सीपणा कशात आहे, तर तो भारतीय सैन्यामध्ये आहे असं तुम्हाला दिसेल. त्यामुळे भारतीय सैन्य हे बॅटल टेस्टेड, वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये लढणारं सैनिक आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत पुढे जाणारं सैन्य लष्कर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यावर जो आपल्या देशाचा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे, तो अतिशय सार्थ आहे असं म्हणायला लागेल. सतीशजी, खरं तर मी तुमच्याकडे यानंतरच येते. तुम्ही मगाशीच मला सांगितलं की आपलं जे सैन्य आहे ते सक्षम आहे, आणि जर आपण बघितलं तर कितीही केलं, सैनिक असले तरी ते देखील मनुष्य आहेत. त्यांना सुद्धा कधीतरी त्यांचं मानसिक आरोग्य कधीतरी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, कधीतरी त्यांची सुद्धा अशी त्यांच्या भावना असेल, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मध्ये येत असतील. काही इन्सिडेंट्स होतात की जेव्हा काय करावं हे त्यांना देखील सुचत नसेल. अशा वेळेस त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या लष्करामध्ये काय केलं जातं, किंवा आणखी काय करण्याची गरज आहे? नक्कीच सेजल, आपण खूप छान प्रश्न त्या ठिकाणी विचारला. कारण सैन्य दल ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी म्हणतो, सैन्य दलामध्ये असणारे व्यक्ती म्हणजे तुमच्या आमच्या सारखेच लोक जे आहेत त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये भरती होतात. पण ज्या प्रकारची सिखलाई, ट्रेनिंग, प्रशिक्षण त्यांना दिलं जातं, ज्या प्रकारचं वर्किंग एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी असतं, आणि त्याहून महत्वाचं ज्या उच्च ध्येयासाठी हे सगळे लोक त्या ठिकाणी काम करत असतात, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे एकूण असाध्य असणारी गोष्ट सुद्धा जी आहे साध्य करण्यासाठी नेहमीच आपलं सैन्य दल त्या ठिकाणी जे आहे यशस्वी त्या ठिकाणी ठरत असतं. मी काही उदाहरणं त्या ठिकाणी देतो की आपल्याला फक्त त्या ठिकाणी वाटतं की दहशतवादाविरुद्ध ज्यावेळेस आपण लढा देतो किंवा एखादं युद्ध असेल त्याच वेळेस आपल्या सैन्याचा खरा पराक्रम आहे. माझ्या मते फक्त जे आहे ही 4 युद्ध लढली गेली किंवा काही दहशतवादाच्या विरुद्धचं ऑपरेशन, तेवढंच फक्त जे आहे ते सैन्य दलाचा पराक्रम त्या ठिकाणी नाही. प्रत्येक दिवशी प्रत्येक सैनिक हा एक प्रकारचं जे आहे आपल्या शौर्याचा परिचय त्या ठिकाणी देत असतो. मानसिक दृष्टिकोनातून जे आहे प्रत्येक दिवशी त्याला फाईट करावी लागत असते. एक उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. ज्यावेळेस त्या ठिकाणी आर्म फोर्सेसच्या पर्सनलची पोस्टिंग असते, प्रत्येक 2 वर्षांमध्ये जे आहे त्याची पोस्टिंग त्या ठिकाणी चेंज होते. अल्टरनेट जे आहे फील्ड पोस्टिंग आणि पीस पोस्टिंग असते. आणि ज्यावेळेस फील्ड पोस्टिंग असते त्यावेळेस जे आहे त्याची मुलं किंवा त्याची वाईफ किंवा त्याची फॅमिली ही त्याच्यासोबत नसते. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 वर्ष, प्रत्येक 2 ते 3 वर्षानंतर त्याला जे आहे त्याच्या कुटुंबाविना राहावं लागतं. कुठे ना कुठेतरी तो मानसिक आघात, तो मानसिक परिणाम झेलून सुद्धा जो आहे तो त्याचा परफेक्ट त्या ठिकाणी जो आहे परफॉर्मन्स त्या ठिकाणी देत असतो. त्याहून महत्वाचं, आता दिवाकरजी जसं सांगत होते की असं काही कंपल्सरी नाही की महाराष्ट्रातला सैनिक आहे म्हणजे तो फक्त महाराष्ट्रातच त्या ठिकाणी सेवा देईल. नाही, तो जो आहे सियाचीन ग्लेशियरमध्ये सुद्धा सेवा देतो, अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा असतो, तो वाळवंटामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सेवा देतो. आणि यावेळेस तो सेवा देत असताना फक्त दुश्मनाशी त्याचा लढा नसतो, अतिशय प्रतिकूल हवामानामध्ये, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे हवामानाशी त्याचा झगडा आहे, एक प्रकारे जे आहे मानसिक परिस्थितीशी त्याचा झगडा आहे, रोजची जी चॅलेंजेस आहेत, कारण ही सगळी डायनामिक सिच्युएशन असते, या रोजच्या चॅलेंजेसशी त्याचा झगडा त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळं करण्यासाठी ऍज अ टीम आर्म फोर्सेस जे आहे
वेळोवेळी ती सपोर्ट सिस्टम देत असते. सर्व धर्म स्थळ त्या ठिकाणी असेल किंवा बडी सिस्टम त्या ठिकाणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेलफेअर ऍक्टिव्हिटी ज्या युनिट तर्फे त्याचबरोबर सैन्य दलातर्फे त्या ठिकाणी राबवल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे अत्युच्च ध्येयासाठी लढण्यासाठी आमचा प्रत्येक सैनिक हा फुल्ली मोटिवेटेड असतो. एक छोटंसं एक्झाम्पल मी त्या ठिकाणी देतो, म्हणजे माझं स्वतःचं लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. मी जे आहे जम्मू काश्मीरमध्ये पोस्टेड होतो आणि त्यावेळेस जे आहे माझी पहिली मुलगी आयुष्यातलं तसं जर पाहिलं तर कुठल्याही वडिलांच्या आयुष्यामध्ये मुलीचा जन्म हा जो आहे ही एक मोठी घटना. पण माझ्या मुलीचं तोंड मी 3.5 महिन्यांनंतर पाहिलं. म्हणजे एक प्रकारे जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर हा सॅक्रिफाईस आहे, हा त्याग आहे. पण ती परिस्थितीच अशी असते की त्या त्यागासाठी जे आहे कुठल्या दडपणाखाली नाही तर अत्युच्च ध्येयासाठी तुम्ही एका ऑर्गनायझेशनचा पार्ट असता म्हणून त्यासाठी जे आहे सहजपणे या चॅलेंजेसला सुद्धा जे आहे तुम्ही पार करता. असं प्रत्येक दिवशी छोटे छोटे चॅलेंजेस जे आहेत त्या प्रत्येक चॅलेंजेसवर मात करतच आपला सैनिक पुढे जात असतो आणि म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येक जण आज सुरक्षित आहे. सॅल्यूट टू द इंडियन आर्म फोर्सेस. निश्चितच सतीशजी, आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे रोज सैनिकाला एक नवीन त्यांच्यापुढे आव्हान असतं आणि ते आव्हान पार करत ते दुसऱ्या आव्हानासाठी उभे असतात. निश्चितच सतीशजी, पत्रकार दिवाकर देशपांडे देखील आपल्याबरोबर जोडले गेले. अशीच चर्चा जी आहे ती सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आज सैन्य दिन आणि युद्ध आमचे सुरू या विषयावरती आज आपली चर्चा सुरू आहे. माझ्यासोबत दिवाकर देशपांडे हे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांनी सैनिकी प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे ते जोडले गेलेले आहेत. दिवाकरजी, खरं तर माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एक पत्रकार म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. खरं तर आपण आपलं सामरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी करत असतो. फक्त तेवढं करणं पुरेसं आहे का? आपण स्वतः सैनिकी प्रशिक्षण घेतलेलं आहे. यावेळेस आपल्याला काय अनुभव आलेला आहे आणि यामध्ये आणखी किती वाढ करण्याची गरज आहे? सैन्य हे सतत विकसित होत जाणारं सैन्य असतं. म्हणजे सैन्य किंवा त्याची युद्ध सामग्री ही सतत ज्याला अपग्रेड करणं म्हणतो ते सतत करावं लागतं. कारण समोर जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे कुठली शस्त्रास्त्र आहेत, त्याच्या सैन्याचं प्रशिक्षण कसं झालंय याच्यावर नजर ठेवून आपल्याला आपल्या सैन्य दलाला पुढे न्यावं लागतं. त्यामुळे नेमकं काय कमी आहे काय नाही हे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगू शकतील. आपण जेव्हा सैन्य दलाच्या जेव्हा चाचण्या चाललेल्या असतात तेव्हा असं लक्षात येतं की समोरच्या प्रतिस्पर्ध्याकडे एक प्रकारचं शस्त्र आलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणारं शस्त्र आपल्याकडे पाहिजे हे दाखवण्यासाठी आपल्याला सतत सतत चाचण्या कराव्या लागतात किंवा सतत आपल्याला पुढच्या हालचाली कराव्या लागतात. आता तुम्हाला लोक असं म्हणतात की सायबर अटॅक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेन्सॉर्स हे हे जर आता स्वयंचलित यंत्रणा आलेली असताना सैन्याची गरज काय आहे किंवा सैन्य हिमालयात पाठवण्याची गरज काय, आपण या यंत्राच्या सहाय्याने लढू शकणार नाही का? ही जी तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान हे निश्चित उपयोगाचं आहे. हे तंत्रज्ञान प्रगत आहे आणि त्याचा युद्ध लढण्यात निश्चित उपयोग होतो. पण असं आहे की निश्चित सतीश ढगे देखील लेफ्टनंट कर्नल आपल्याबरोबर आहे. सतीशजींकडे आपण एकूणच जाऊया. सतीशजी, एकूणच जर आपण पाहिलं तर दिवाकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर अपग्रेडेड शस्त्रास्त्र आपल्याकडे आलेली आहेत, मिसाईल्स अनेक आलेले आहेत. मात्र त्या पलीकडे जाऊन छुपे युद्ध जे ते अजूनही सीमेवर कुठे ना कुठे सुरू आहेत. काय करायला पाहिजे? नक्कीच. ऍक्च्युली जर आपण खरोखरच भारताच्या सीमा पाहिल्या आणि आज घडीला भारताला ज्याकडून धोका आहे, बाह्य धोका आहे, ती महत्वाची 2 राष्ट्र म्हणजे पाकिस्तान आणि चीन. दुर्दैवानं ही दोन्ही राष्ट्र जी आहेत ती न्यूक्लिअर मिसाईल पार आहेत. त्यांच्याकडे ऑलरेडी अण्वस्त्र आहेत. अण्वस्त्र त्यांच्याकडे पण आहेत आणि अण्वस्त्र आपल्याकडे आहेत. खरोखरच युद्ध जी आहे ती अण्वस्त्रांच्या माध्यमातून लढली जात नाहीत. म्हणजेच न्यूक्लिअर मिसाईल्स हे जे आहेत डेटरन्स म्हणून काम करतात. म्हणजेच आमच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यामुळे कोणी आमच्याकडे डोळा वाकडा करून पाहू नये यासाठी जे आहे या न्यूक्लिअर मिसाईल्सचं विशेष महत्व असतं. पण दुर्दैवानं आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे सुद्धा जे आहेत ही न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत. म्हणून खरोखरच 2 राष्ट्रांमध्ये फुल फ्लेज वॉर त्या ठिकाणी होईल का याचं उत्तर नाही. पण संघर्ष कसा होईल? संघर्ष असा होईल की दुसरं हे एस्केलेशन, अशा प्रकारचा हा संघर्ष एका सीमेला जाण्याच्या आधीच
पटकन जो प्रतिस्पर्धी जो आहे तो दुसऱ्याच्या हद्दीत त्या ठिकाणी जाणार, त्याला जे काही ध्येय साध्य करायचं आहे ते कमीत कमी काळामध्ये तो साध्य करण्याचा प्रयत्न करणार. यालाच आपण म्हणतो कोल्ड स्टार्ट डॉक्ट्राईन. मग या कोल्ड स्टार्ट डॉक्ट्राईनला जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपलं इंटेलिजन्स, त्याच्याशी संबंधित जे आहे ज्याला आपण रिकनायसन्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान हे असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर डिटरन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहेत आपल्याकडची शस्त्रास्त्र सुद्धा जे आहेत तेवढीच तगडी असणं आवश्यक आहे. सतीशजी, मला खूप एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे तयारीच्या सतीश, आपल्याकडे खूप थोडा वेळ उरलेला आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर डिजिटल गणवेश जे ते आता आपल्या सैनिकांना देण्यात येणार आहेत, त्याचा फायदा सैनिकांना काय होणार? नक्कीच हा डिजिटल डिस्रप्टिव्ह कॉम्बॅक्ट पॅटर्नचा युनिफॉर्म आजपासून जे आहे तो अस्तित्वात येणार आहे. आणि आजच्या आर्मी डे परेडमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल. एक प्रकारे आपण ज्याला म्हणू कम्फर्ट आणि कॅमोफ्लेज या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा खूप महत्वाचा ठरणार आहे. ज्यावेळेस रणभूमीमध्ये आपले सैनिक त्या ठिकाणी जातात तर त्यावेळेस शत्रूच्या नजरेत येऊ नये म्हणून आसपास असणारी झाडं किंवा त्याच्याशी संबंधित भौगोलिक परिस्थितीला मॅच होणारी, कॅमोफ्लेज करणारी अशा प्रकारची रचना असणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने हा बदल केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मागच्या काही वर्षांपासून जर आपण पाहतोय तर महिलांचं सुद्धा प्रमाण हे सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतंय. म्हणून त्या कम्फर्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा हा बदल महत्वाचा ठरणार आहे. एक प्रकारे युएस आर्मीच्या युनिफॉर्मशी साधर्म्य असणारं, काहीसं साधर्म्य असणारं अशा प्रकारचा हा डिजिटल डिस्रप्टिव्ह कॉम्बॅक्ट युनिफॉर्म पॅटर्न आपल्याला आता येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. निश्चितच तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे, परंतु जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर जे शहीद झालेले सैनिक असतात त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाते, त्यांच्यापर्यंत ती मदत हवी त्या वेळेमध्ये पोहोचते का, किंवा त्यांना जी मदत दिली जाते ती त्यांच्यासाठी पुरेशी आहे का? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी थोडक्यात मला उत्तर हवंय. नक्कीच, म्हणजे ही कुठलीही अमाऊंट, कुठलीही रक्कम ही जी आहे ज्या प्रकारची प्राणाची आहुती आमच्या सैनिकांनी दिलेली आहे त्यासाठी जी आहे पुरेशी ठरणार नाही. पण ज्यावेळेस आपण ज्याला म्हणतो आर्म फोर्सेस फ्लॅग डे, ध्वज दिन जो असतो, त्या ध्वज दिनाला जे आहे प्रत्येक भारतीयानं सढळ हाताने मदत केली पाहिजे, ज्याचा अल्टिमेटली फायदा या वीर माता असतील किंवा वीर नारी असतील त्यांच्या कुटुंबांना त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि त्याचबरोबर जे आर्म्ड फोर्सेसशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या ठिकाणी जे आहेत निधीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सुद्धा भारतीयांनी त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे. आर्म फोर्सेस सक्षम आहे, भारतीय सरकार जे आहे ते नेहमीच त्या ठिकाणी सपोर्ट करत असतं. पण ज्यावेळेस आपण पैशाच्या बाबतीत त्या ठिकाणी म्हणत असतो, पैशाच्या माध्यमातून हे सॅक्रिफाईस किंवा त्या कुटुंबाचं झालेलं नुकसान हे कधीच भरून काढलं जाऊ शकत नाही. निश्चितच दिवाकरजी, मी तुमच्याकडे येते. एक माझा दिवाकरजी तुम्हाला देखील शेवटचा प्रश्न असणार आहे. आपण जर पाहिलं तर कारगिल युद्धाच्या वेळी एक विशेष प्रकारची पत्रकारिता करण्यात आलेली होती. मात्र यापुढेही जे युद्ध होतील किंवा युद्ध झालेले आहेत त्यावेळेला एक पत्रकार एक विशेष पत्रकारिता जे ते करत असतात. नेमकं यापुढचं पत्रकार म्हणून आपण या युद्धांचं कशी पत्रकारिता करायला पाहिजे? पत्रकारिता असं आहे की तिथं नेहमी लष्कराशी आपल्याला पत्रकारांना लष्कराचं सहकार्य घेतच ही पत्रकारिता करता येते. असं नाही की पत्रकार युद्धस्थळात स्वतःहून जाऊ शकतात आणि काही करू शकतात असं नाही. आणि कसं असतं की ते युद्ध क्षेत्र अत्यंत संवेदनशील असं असतं. तिथे अनेक प्रकारची गुप्त माहिती असते, ती आपल्या हातून फुटली जाऊ नये किंवा ती शत्रूला कळू नये याची काळजी पत्रकारांना घ्यावी लागते. विशेषतः जेव्हा तोफखानाचा मारा होत असतो तेव्हा तोफांच्या बाजूला उभं राहून तुम्ही कॅमेरा घेऊन तुम्ही बोलू शकत नाही, कारण तोफांचं लोकेशन त्या ठिकाणी डिटेक्ट होतं आणि त्या ठिकाणी शत्रू मारा करू शकतं. त्यामुळे ही काळजी पत्रकारांना घ्यावी लागते. प्रशिक्षणात नेमकं पत्रकारांना हे शिकवलं जातं की तुम्ही युद्धाचं वार्तांकन करताना ते कसं केलं पाहिजे. कित्येक वेळा असं होतं की काही माहिती मिळत नाही आणि ती माहिती इथं मिळवावी लागते. परंतु ही माहिती मिळवताना मग अशा वेळेस काय होतं की संबंधित तिथे जे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांना यात काही गैर नाही ना असं विचारून ती बातमी द्यावी लागते. तर पत्रकारांना त्याच्यासाठी खास लष्करातर्फे प्रशिक्षण दिलं जातं. मीही त्याच पद्धतीचं प्रशिक्षण लष्कराकडून घेतलेलं आहे. त्यामुळे पत्रकार हे त्या जे प्रशिक्षण घेतले ते युद्ध वार्तांकन नीट करू शकतात. निश्चितच खूप खूप धन्यवाद. स्वतःचे अनुभव जे आहेत ते सतीश ढगे यांनी निवृत्त लेफ्टनंट कर्नल यांनी आपल्यासोबत मांडलेले आहेत. दिवाकर देशपांडे ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी नेमकं वृत्तांकन कसं करावं हे देखील आपल्यासमोर सांगितलेलं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर एका सैनिकाचं जीवन खूप बिकट असतं. तसं पाहिलं तर युद्धानं कोणत्याही देशाचं भलं होत नाही, मात्र युद्धांमध्ये दोन्ही देशाची वित्तहानी जीवितहानी सुद्धा होत असते. सैनिक फक्त आपल्या देशाच्या शत्रूला मारण्याचं काम करत नाही तर आपली सुरक्षा देखील करत असतं. अशा या आपल्या सैनिकांना लोकशाहीचा सलाम. वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका लोकशाही न्यूज.